प्रथम 134व्या जयंतीनिमित्त महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांच्या शुभेच्छा देते। आणि आज एक आगळा वेगळा 18 तास अभ्यास करून, नाचून नाही तर वाचून अभ्यास करून आम्ही त्यांना त्रिवार वंदन करत आहोत आणि सर्वांनी पण अशाच प्रकारे त्यांना वंदन करावे, अभ्यास करावा। आज भारताचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक आगळं वेगळं असं अभिवादन त्यांना देणार आहोत। ते म्हणजे 18 तास सलग अभ्यासाचं अभिवादन। आणि माझ्या मते आपल्या भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज बाबासाहेबांना हे अभिवादन नक्कीच दिलं पाहिजे, कारण बाबासाहेब स्वतः 18 तास दररोज अभ्यास करायचे। आपण त्यांच्यासाठी एक दिवस 18 तास अभ्यास करू नाही शकत का? तर माझ्या मते असं अभिवादन आपण बाबासाहेबांना दिलं तर नक्कीच त्यांच्या हृदयाला शांती भेटेल, त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल व चांगले आशीर्वादही आपल्याला नक्की भेटतील आणि आपल्या परीक्षेतही आपल्याला पुढे चांगलं कार्य करायमध्ये नक्की मदत मिळेल। नरंगले अकॅडमी, नरंगले डिजिटल VIP अभ्यासिकांमध्ये आयोजित आज परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त एक आगळा आणि वेगळा उपक्रम राबवण्याचं आम्ही ठरवलं। तो उपक्रम म्हणजे सलग 18 तास अभ्यास, जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल आणि आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासात्मक अभिवादन करता येईल, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावं आणि या स्टेजला विद्यार्थ्यांकडून जे अभ्यासाची जे काही बसण्याची जे त्याची कॅपॅसिटी आहे ते वाढावी, या निमित्ताने आम्ही सर्व नरंगले अकॅडमी परिवाराकडून व्यवस्था केलेली आहे। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मग नीटचे असतील किंवा स्पर्धा परीक्षेचे असतील सक्रिय सहभाग नोंदवलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत म्हणजे सलग 18 तास अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतील, म्हणजे त्या सुविधा मग त्यांना जेवण असेल, नाश्ता असेल, ज्यूस असेल किंवा चहा असेल, सर्व सुविधा आम्ही देऊन विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणार। आणि खरं म्हणजे मला एका प्रकारचा आनंद आहे की आम्ही असा उपक्रम करावा आणि विद्यार्थ्यांनी सक्रियता दर्शवून विद्यार्थी पूर्णतः याच्यामध्ये सहभागी व्हावे। म्हणजे विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की या आजच्या पवित्र दिनानिमित्त आपण आपल्या आयुष्याला एक अभ्यासाची एक भूमिका, एक खरी जे अभिवादन आहे, खरं अभिवादन हे अभ्यासाच्या माध्यमातून देऊ